विद्येची रेषा. आपल्या हातावर अनेक प्रकारच्या रेषा असतात. ज्योतिषशास्त्रांच्या मते त्यातील काही रेषा विद्येच्या, धनाच्या किंवा आयुष्याच्या कालमर्यादेच्या असतात. अर्थात अनेकांच्या मते हे थोतांड आहे. त्यामुळे बऱ्याच जणांचा हातावरील या रेषांवर विश्वास नसतो. मात्र या संदर्भात प्रसिद्ध संस्कृत व्याकरणकार पाणिनी यांची एक मजेदार कथा सांगितली जाते. पाणिनी तरुण असताना एका आचार्यांकडे शिक्षण घेत होते. पाणिनी सारखेच आचार्यांचे अनेक शिष्य त्यांच्या आश्रमात शिक्षण घेत होते. एकदा आचार्यांनी सर्व शिष्यांना एक गृहपाठ दिला व दुसऱ्या दिवशी त्याची संपूर्ण तयारी करून यायला सांगितले. अनेक शिष्यांनी गृहपाठ तयार केला होता. काहींची तयारी झाली नव्हती. पाणिनींचीही सुद्धा तयारी झाली नव्हती. दुसऱ्या दिवशी सर्व शिष्य एकत्र आल्यावर आचार्यांनी त्यांना गृहपाठाविषयी विचारायला सुरुवात केली. ज्यांचा गृहपाठ तयार नव्हता अशा शिष्यांना त्यांनी छडी मारायला सुरुवात केली. छडी खाल्लेले शिष्य आपल्या जागी जाऊन बसले. छडी मारत आचार्य पाणिनी जवळ येताच त्यांनी हात पुढे केला. त्यांचा हात पाहताच आचार्य म्हणाले, "अरे, तुझ्या हातावर तर विद्येची रेषाच नाही, मग तू कसला गृहपाठ करणार? जा, तुझ्या जागेवर जाऊन बस." असे म्हणून आचार्यांनी पाणिनींच्या हातावर छडीही मारली नाही. आचार्यांचे ते म्हणणे ऐकून इतर सर्व शिष्यांना हसू आले. पाणिनीला त्यांचा भयंकर अपमान वाटला. त्याने तेथेच प्रतिज्ञा केली की मी एवढा अभ्यास करेन की माझ्या हातावर विद्येची रेषा काढीनच. त्यानंतर त्यांनी संस्कृत भाषेचा परिश्रमपूर्वक अभ्यास करून व्याकरणकार पाणिनी म्हणून नाव लौकिक मिळवला. आजच्या काळातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं काही घडलं तर आजचे विद्यार्थी मला ते जमणार नाही असे म्हणून प्रयत्न सोडून देतात. पण प्रयत्न केले तर सफलता नक्कीच मिळते.